नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच 10 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या बाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा विधानसभेत केलेली आहे। राज्याचं पावसाळी अधिवेशन हे सध्या सुरू आहे विधिमंडळाचं, आणि याच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे। या घोषणेच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। काय घोषणा आहे तर ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक घोषणा आहे, आणि दुसरी घोषणा आहे प्रोत्साहनपर अनुदान जे म्हणजेच जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतायत त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आज विधानसभेत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आणि शेतकऱ्यांना या घोषणांमुळे कसा दिलासा मिळणार आहे तेच जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्य सरकारनं 2019 ते 2025च्या 30 सप्टेंबरच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचं 2 लाखापर्यंत कर्जमाफ करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे, आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे। परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात अटी शर्ती ह्या घालण्यात आलेल्या होत्या, आणि त्यामुळेच शेतकरी असतील त्यासोबतच शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांनी आणि त्यासोबतच विरोधी पक्षांनी सातत्याने यावरती आवाज उठवलेला होता। मुख्यमंत्र्यांनी या अटी आणि शर्ती काढून टाकाव्यात अशा पद्धतीची मागणीही करण्यात येत होती, आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलंय की 2019च्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा म्हणजेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे। म्हणजेच यापूर्वी 50,000 रुपयांपर्यंतच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती ज्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता, परंतु आता मात्र या शेतकऱ्यांना म्हणजेच 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते तुम्ही पाहून घ्या। सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले, आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली, त्यांना सांगितलं की अट काढल्याने 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही, पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो, आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे, आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होईल असा दावा केला, आणि त्यासोबतच त्यासाठी 36,000 कोटीच्या जवळपास खर्चही राज्याच्या तिजोरीवरती पडेल असंही त्यांनी सांगितलं। आणि हे सांगत असतानाच त्यांनी परत एक घोषणा केली, ती म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी म्हणजेच जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतायत त्या शेतकऱ्यांसाठी जे काही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारनं 2024-25, 25-26 आणि 26-27ची अट घातलेली होती। म्हणजेच या 3 वर्षांचं सलग जे कर्ज भरलेलं असेल शेतकऱ्यांनी त्यांनाच प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल अशी ती अट होती। परंतु मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात सुद्धा शेतकरी नेत्यांनी शेतकरी संघटनांनी पाठपुरावा केला की ही अट काढून टाकावी। त्यानंतर विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी आमदारांनी सुद्धा
या पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी 2026-27ची जी काही अट आहे प्रोत्साहनपर अनुदानासाठी ती काढून टाकण्यात येईल अशी घोषणाही आज विधानसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा नेमकी काय होती तेही पाहून घ्या. त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी पैसे भरले आहेत. जसं त्यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. खरं तर प्रत्यक्ष 2 वर्षाची सूट देण्यात आल्याचं सांगत शब्दछल करत राज्य सरकारनं 3 वर्षांची जी काही नियमित कर्जफेड आहे ती करेल त्या शेतकऱ्यांनाच प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल अशा पद्धतीची मेक मारलेली होती. परंतु या संदर्भात सुद्धा राज्यात शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष होता, संताप होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती सातत्यानं राज्य सरकारकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या अटी ज्या आहेत त्या रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच 10 जुलै रोजी विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना ज्या मागण्या करण्यात आलेल्या होत्या सदस्यांकडून विधिमंडळाच्या त्यावरती एक घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या निर्णयांमध्ये सुद्धा नेमकी कशी अंमलबजावणी होते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणारच आहे. एकूणच काय तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 घोषणा महत्त्वाच्या विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान केलेल्या आहेत. अंतिम आठवडा प्रस्तावावरती ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचं, त्यासाठी जी अट घालण्यात आलेली होती की 2019चा कर्जमाफीचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना कर्ज माफी करताना 50,000 रुपयांपर्यंतच लाभ हा देण्यात येईल अशा पद्धतीची त्यांची पूर्वीची जी काही अट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच प्रोत्साहनपर अनुदानाची जी अट होती ती सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे 2026-27चं कर्ज जर फेडलेलं नसेल शेतकऱ्यांनी तरीही शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान आता मिळणार आहे. म्हणजेच सलग 2 वर्षांचं म्हणजेच 2024-25 आणि 25-26चं कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ आता मिळणार आहे. एकूणच काय तर या 2 अटी आज मुख्यमंत्र्यांनी रद्द करण्यात येतील अशा पद्धतीची घोषणा विधानसभेत केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल अशी चर्चासुद्धा त्यानंतर रंगलेली आहे. पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार त्याबद्दल मुख्यमंत्री काही बोललेले नाही आहेत. कारण की 30 जून 2026 पूर्वीच शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात येईल अशा पद्धतीचा दावा राज्य सरकारकडून केला जात होता. परंतु आज 10 जुलै आलेली आहे आणि अद्यापही कर्जमाफीच्या संदर्भात याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे. अशाच पद्धतीची जी काही भूमिका आहे ती राज्य सरकारकडून सांगितली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी जे काही पीक कर्ज लागणार आहे ते घेण्यासही मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झालेले आहेत. आता शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कधीपासून सुरू होती आणि त्यासोबतच 2019च्या कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं जे काही कर्जमाफ आहे ते होणार का? कारण की केवळ घोषणा करून धकणार नाही आहे, भागणार नाही आहे, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीसुद्धा करावी लागणार आहे. त्यानंतर प्रोत्साहन अनुदान योजनेच्या बाबतीतसुद्धा तीच बाब आहे. एकूणच काय तर मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.